हॅलो. तर आपण जाऊयात नवीन सामन्याकडे, नवीन खेळाकडे. कारण आता अशा पहिल्या दुपारच्या सत्रानंतर जे सामने सध्या मैदानात चालू आहेत पहिल्या फेरीतले, त्यातील मात्र ती लढत असेल ते डिंबे वर्सेस तुषार स्पोर्ट्स भावसे. ज्या संघाने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंगला पसंती दिली जाते. म्हणजे प्रथमच इथे प्रयत्न असा होतोय की एका संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय, एक धाडसी निर्णय घेतला गेला आहे. आणि बघा त्यांनी धाडस तर केलंय, बॅटिंगचा विश्वास आहे पूर्ण आपल्या बॅटिंगवर. त्यामुळे 12 खेळून पाठवून द्या कृपया दोन्ही संघ. तर टॉस तर झाले, बघूया टॉस जिंकल्यानंतर भावसे संघाची ही बॅटिंग. आणि सलामीला 2 फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. राकेश बॉलर, बॅट्समन कोण आहे? साहिल ना, साहिल साई कुंदन. तर साई गोदडे आणि त्याचबरोबर कुंदन गोदडे अशी ही जोडी मात्र मैदानात सुरुवातीला सलामी स्पोर्ट्स जोडी. तर पहिलं षटक राकेश जे सुरुवात करतायत डिंबे संघाकडून. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण सुरुवात करतो या खेळाची. तर 4 षटकाचा फॉर्म्युला आपण पाहतोय किंवा 4 षटकाचा सामना. आणि सुरुवात करतायत जे आघाडीवर असतील स्ट्राईकवर ते साई, जे सामना करतील. पहिल्या चेंडूचा सामना करताना सुरुवात होते. पहिला चेंडू थोडासा फुल टॉस होता, निश्चितच चेंडू लागली हा लॉंग द कार्पेट, जमिनी लगत चेंडूला फटकला गेला आणि सहजतेने एक सिंगल धाव. तर सुरुवात तर होतीये पहिल्या चेंडूवर पहिली धावेने. अतिशय सुंदर अशी स्पर्धा पाहतो आपण. भगवा करंडक 2024चा क्रिकेटचा हा महासंग्राम आज सकाळी सुरुवात झाली या स्पर्धेला. आणि अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. तर अनेक प्रेक्षकांची मात्र संख्या इथे वाढू लागली आहे, कारण सातत्याने प्रेक्षकांची गर्दी ही खरं खेचत असते ही स्पर्धा. कारण इथल्या आजूबाजूच्या परिसरातले अतिशय चांगले प्रेक्षक वर्ग आम्हाला नेहमी साथ देतात. आणि आज देखील पहिल्याच दिवशी मात्र प्रेक्षकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जो आम्हाला लाभला, त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढचा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर असं पडतोय, असं पाहून पंचांनी इथे लगेचच वाईट घोषित केला गेला. आणि वाईडनेचं एक एक्स्ट्रा धाव इथे संघाला. धाव संख्या पोचते फलकावरती 2 वर. तर सूरज पाटील आज पाहतोय आपण स्वतः मात्र स्कोरिंग करतायत आणि त्याचबरोबर इथे समालोचन देखील करतायत. आणि यंदा त्यांना 2चे 4 हात सुद्धा करायचे आहेत. जर मुलगी जर अशी असेल कुठली तर तुम्ही तपास देऊ शकता इथे. दरम्यान आम्हाला फक्त मुलगी पाहिजे सूरज यांच्यासाठी, तेव्हा इच्छुक आहेत. अटी कुठल्याही नसतील. स्वतः इंजिनियर आहेत सूरज पाटील आणि एस्कॉनमध्ये टीचर सुद्धा आहेत, सध्या वकील सुद्धा आहेत. त्यांच्याकडे LLB पत्रकार आहेत, अनेक कॉमेंटेटर, सगळ्या प्रकारच्या अगदी अष्टपैलू आहेत. ऑलराऊंडर अष्टपैलू हे नेतृत्व आहे. तर निश्चितच त्यांच्याबद्दल आपल्याला बायोडाटा देण्याची गरज नाही आहे. आणि पुढच्या चेंडूवर एक थोडासा हवेत चेंडू होता, निश्चितच फटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकांकडून एकात्रित चेंडू घेण्याचा प्रयत्न झेल सुटला. आणि याचाच फायदा घेत फलंदाज इथे सहजतेने धाव संख्या पोहोचवत आहेत आपल्या संघाची ती 6 वर. तर 3 चेंडू इथे संपल्यात. तर चांगली सुरुवात म्हणता येईल ती होताना प्रथमतः बॅटिंग करताना भावसे संघाची. तुषार स्पोर्ट्स गेल्या वर्षी सुद्धा आपण हे चांगला खेळ केला होता या संघाने. आणि यंदा देखील चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीने इच्छुक झालेत किंवा चांगली सुरुवात करताना ते चांगला खेळ करतायत तिथे. तर डिंबे संघ देखील पाहतोय खूप चांगल्यापैकी प्रदर्शन त्याचं सध्या मात्र गोलंदाजीमध्ये. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा हलकेसा चेंडूला कट केला गेला की ज्यावर 2 धावा सहजतेने घेतल्या गेल्या. प्रत्येकी मात्र 2-2 धावा घेत साई मात्र चांगली सुरुवात देत आहेत संघाला. आणि संघाची धावसंख्या पोहोचते पलकावर आतापर्यंत खेळामध्ये ती 8 धावा. 4 चेंडू खेळ संपलाय. 4 चेंडू संपले, 8 धावा फलकावर लागल्यात. म्हणजे जी सरासरी पाहिजे साधारणतः 10-11 धावा जर प्रत्येक षटकात सुरुवातीच्या आल्या तर निश्चित चांगली सरासरी म्हटली जाते. त्याप्रमाणे मात्र पहिल्याच 4 चेंडूमध्येच चांगली सुरुवात झाली आहे ती 8 धावांनी. आणि त्यानंतर राकेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क असतील. जमतेप्पा अंडापलोचा रनअप एक चांगली मध्यमगती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. आणि षटकात हाताळतात 5वा चेंडू. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा त्याच्या पॅडवर आदळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू हलकासा स्पर्श करून गेला तो पाठीमागे फाईनला. आणि ते मिसफिल्डिंग थोडंसं होतं, थोडंसं कुठेतरी तुतुमय झाला. चेंडू अडवण्यामध्ये उशीर केला, त्यामुळे त्याचा लेग बाईच्या स्वरूपात का होईना एक सिंगल धाव जोडली गेली. आणि एका धावेने धाव संख्या 9 वर पोहोचते आहे. लेग बाय होती पण जाऊ दे. लेग बाय ना, लेग बाय इकडे त्यांच्यामध्ये ती ॲड होती मध्ये. लेग बाय कुठे द्यायची? इथे लेग बाय नाही, ते जागा आहे पण जागा आहे. हां
टिंब टाकायचं का इकडे टीम जाऊ दे नाही इकडं नाही इथं. नाही तिरण तिथे नाही बॉलच्या जाऊ दे ती एक्स्ट्रा दाखवली जाते मला वरून आलं ना. इथं पण इकडे इथं पण कशा दोन नव्हते तर पुढचा चेंडू इथे शॉर्ट पिच वर चांगल्यापैकी प्रहार केला तर निश्चित इथे शतक कोणी नाही याचा फायदा घेताना मात्र अगदी 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार केला आणि सुंदर चौकार. तर या चौकाराने इथे समाप्ती होते आणि अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 13 धावांनी सुरुवात झाली. चांगली सुरुवातीलाच आपण पाहतोय विकेट सलामीच्या जोडीने चांगली स्पर्धेला ते अर्थातच आमच्या डीजेची आणि नुकताच इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संघ पाहिली तर भावेश इथे आपण पाहतो भावसे संघाची ती मात्र तुषार स्पोर्ट्स भावसे संघाची बिनबाद आतापर्यंत 13 धावा. नवीन षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित जे आता येत आहेत अजित वाघ आपण पाहतोय ज्यांना गोलंदाजी मार्कवर येताना सुरुवात करतील आपल्या नवीन षटकाला. एकूण 4 षटकाचा आपण खेळ पाहतोय. पहिल्या फेरीतले अनेक सामने झालेत आणि तेही 4 षटकाचे सामने झालेत आणि आता देखील 4 षटकं खेळायचे आहेत. तर अशा परिस्थितीत मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात अजित यांचा बघूयात सुरुवात होती कशा प्रकारची फिल्डिंगमध्ये ते सजावट करतात. जरा गेम फास्ट झाला पाहिजे. वेळ घालू नका. वेळ आपल्याला महत्त्व द्यायची. आज आपल्याला पाहतोय 14 संघांचा सहभाग आहे. या परिसरातील नावाजलेले संघ आज स्पर्धेत उतरलेत आणि आजची पहिली जी स्पर्धा आपण पाहतोय पहिला एकंदरीत प्रत्येक दिवशी गट वगैरे केली आहे या स्पर्धेची आणि पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद. तर या गट प्रमाणे आपल्याला एक एक गट संपवायचा आहे आणि दरम्यान तिथे अतिशय ओम साई डीजे अर्थात त्यांचं सुंदर आपण संगीत ऐकतोय आणि दरम्यान आता षटकातील आता पुढचा चेंडू नवीन फलंदाज अजय आले होते नुकतेच त्यांनी सुरुवात तर केली परंतु हा चेंडू त्यांना नक्कीच डॉट स्वरूपात त्यांना अगदी चेंडू मिस करून चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. या षटकात अजित यांची पण गोलंदाजी पाहतोय अजित वाघ जे डिंबे संघाचे गोलंदाज आहेत. निश्चित चांगला भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न होतोय आणि पुढचा चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला कारण बराचसा चेंडू बाहेर पडतोय हे पाहूनच पंच वाईट घोषित करतात या चेंडूला. त्यामुळे एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 3 धाव फलकावर 15 धावा 15. एक बाद कुंदन जे बाजलेत एक मात्र फलंदाज बाजल्यानंतर एक बाद 15ची सध्याची स्थिती आहे. 14 आमचे स्कोर सांगतात थोडंसं की 14 धावा फलक लागल्या गेल्यात. आतापर्यंत तुषार स्पोर्ट्स भावसे संघाकडून प्रथमतः बॅटिंग करताना टॉस जिंकले गेली आणि या चेंडू लोअर फुल टॉस थोडासा पाय टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढं चांगल्यापैकी चेंडूला खेळून काढले परंतु फलंदाज सहज त्याने एक सिंगल धाव जी जोडतायत. धावसंख्या यावेळेस 15वर पोहोचली. साई त्यांना साथ देत आहेत सध्या अजय या जोडगोळीवर सगळे आता वरदची चांगल्या संघाची मदार असेल दारो मदार धावा करण्याच्या दृष्टीने चांगल्यापैकी स्ट्रोक मारले पाहिजेत. संघासाठी धावा जरी एकवटायच्या आहेत तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला आणि तेच प्रदर्शन सध्या आपण पाहतोय. गोलंदाज देखील चांगली इथे कामगिरी करतायत. तर हबप सतीश पाटील यांचं देखील स्पर्धेतून आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या भगवा कर्नाटकामध्ये धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्पर्धेमधल्या सहर्ष स्वागत सुस्वागतम. तर पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका मारत 2 धावा घेतल्यात साईने आणि संघाची धावसंख्या वाढवत गेली. ती आता 17वर 17 थोडंसं खतरा बनून पाहते नक्कीच ही धावसंख्या. जेव्हा जेव्हा 17 आकडा येत असतो त्यावेळेस आपण खतरा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि दरम्यान तर मात्र ही धावसंख्या फलका लागली गेली ती या खेळामधून एक बाद 17 धावा. षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत चेंडू संपले 3.
पुढचा चुडला मात्र यावेळी सहवागच्या स्टाईलला चुडला खेळ गेला अगदी बॅकवर्ड पॉईंट चुड निघतो तो दंदन करत सरळ सीमा पर ओरडी रोप चौकार शानदार चौकाराची इथे नोंद झाली लगेचच चौकार बरोबर सगळ्याची धावसंख्या 4 ने वाढती आहे. तर धावसंख्या पोहोचले फलकावरती 21 धावा 21. निश्चितच चांगल्यापैकी पण इथे खेळ पाहत आहे सध्या मात्र जो भरोसा आपल्या फलंदाजावर ठेवला होता तो भरोसा मात्र जतवत आहेत ते भावसे संघाचे हे 2 फलंदाज स्टार फलंदाज साई पण पाहतोय चांगला खेळ ते करतायत. सुरुवातीला एक 2 धावा घेत होते आता मग थोडंसं अटॅक करू लागलेत आणि नुकताच चौकार मारला. पुढचा चेंडू देखील बॅकफुटला जाताना चेंडूवर अगदी फटकवला जातो शतकांपासून थोडं चेंडू दूर राहतोय आणि त्यावर देखील 2 धावा अगदी सहजतेने अर्जित केल्या गेल्या. 2 तर 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचली ती फलकावर 23. तर यानंतर जो सामना असेल तो कोशिमडे वर्सेस धर्मवीर बी संघ धर्मवीर प्रतिष्ठान बी आंबेडकर वर्सेस कोशिमडे असा हा पुढचा जो सामना होईल. कृपया दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा लगेच आपण टॉस खेळ जाईल. टॉससाठी अगदी याचे सुरुवातीला रिपोर्टिंग करानंतर तर निश्चितच या 2 संघांमध्ये पुढची लढत असेल परंतु इथे आपण सध्या पाहतोय हे षटक इथे संपलं गेलं मार्गस्थ झाला आणि एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर फलकावर 1 बाद 23. प्रथमतः बॅटिंग करताना भावसे संघाची जो भावसे संघ या परिसरातला एक अतिशय मोठा संघ गणला जातो एक दादा संघ म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिला होता. तर अगदी साखळी पद्धतीने सामने होतील पुढच्या फेरीचे देखील तशाच प्रकारचे सामने होतील. पहिले 2 विजेते सकाळचे त्यांचा पहिला सामना होईल दुसऱ्या फेरीतला आणि आता मात्र एक चांगला फटका नक्कीच या चेंडू अगदी आकाशाला गवसणी खेळणारा फटका बघूयात झेल होईल का. तर झेल टिपला गेला अगदी बाउंड्री पासून चेंडू अगदी पकडलं गेलं आणि चेंडूवर नियंत्रण चांगलं किपकी करताना फलंदाज इथे बाद होत आहेत. एक चांगल्या चेंडूचा मात्र इथे खेळ पाहिला असेल आपण की ज्यावेळी फलंदाज बाद झाले आणि भावसे संघाला हा दुसरा हादरा बसतोय. दुसरा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला धर्मवीर प्रतिष्ठान बी संघ जी पुढची लढत या 2 संघांमध्येच होईल त्यासाठी होणारा हा टॉस यायचा चांगला फटका अगदी 2 षटकांच्या मधून काढण्याचा प्रयत्न पण चेंडू अगदी स्टॉप करण्याचा यश आलं ते शतकना आणि सफाईदार चेंडू अडवला असता तरी देखील मात्र 2 धावा इथे घेतात फलंदाज आणि तिसरी देखील कारण चेंडूची फेक खराब झाली याचाच फायदा घेताना 3 धावा या मधल्या काळात पळून काढल्या गेल्या. तर अतिशय महत्त्वपूर्ण 3 धावा जोडल्या गेल्यात आणि या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 26 वर 26. अतिशय चांगल्यापैकी मात्र ही रंगत आपण पाहतोय खेळातली जाकत आणि सर्व काही आपण पाहतोय अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 26 रन अजय तर आंबेडकर संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतलंय पुढच्या सामन्यामध्ये आणि कोशिमडे संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं. तर सध्या आपण हा खेळ पाहतोय तिसऱ्या षटकाचा आणि अगदी फेकाफेकीमध्ये याचा फायदा घेत मात्र भावसे संघाच्या अनेक आपण पाहतो की धावा लुटल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या. अतिशय चांगल्यापैकी फटकेबाजी करत असताना मात्र सिंगल डबलला देखील महत्त्व गेलं आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचल्या 28. अगदी 1-2 जर आपण चेंडू सोडले तर डॉट झालेत अन्यथा प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा हा नक्कीच प्रयत्न केला गेला भावसे संघाच्या जोडीकडून या फलंदाजांकडून आणि विशेषतः साईसारखा आघाडीचा फलंदाज तर चांगल्या धावामध्ये आपण पाहतोय चांगला खेळ करतोय. अनेक धावा घेताना 28 धावसंख्या 28 बघ तू व्यवस्थित लिही ना
23 ना 24 25 26 27 28 28 28 पहिले वाला 28. विकेट दोन काढले नाही 28 3 26 2 28 बरोबर ना दोन्ही ह्याच्यात तीन 28 तीन बरोबर काढले. बरोबर आता पण तीन काढले का आता 3 घेतले का 3 का 2 3 का 2 आता ओके 29 तर आमचे स्कोरर नक्कीच काउंटडाऊन करतायत. तिथे तिसरी जी धाव घेतली ती त्यांना माहिती वाटतं की दोनच धावा घेतल्या आणि तेव्हा आम्ही दिलगिरीचे करतो थोडीशी. तर या 3 धावा म्हणजे धावसंख्या आता 29-29 निश्चितच धन्यवाद. षटकातील पुढचा चेंडू तर पुढचा चेंडू इथे डॉट झाला आणि धावसंख्येला निश्चितच स्टॉप केला गेला आहे. धावसंख्या 29 वर थांबली गेली आहे. आतापर्यंत पाहिलं तर निश्चितच चांगली गोली करतायत तिथे ते सुमित आणि पुढच्या चेंडूवर एका जबरदस्त हवेची सफर करताना हा चेंडू पण गेला अगदी कंपनीच्या आवारामध्ये चेंडू षटकार देते ओर दी रोप सीमे पलीकडे षटकार उत्तुंग षटकार अतिशय डॅशिंग डायनामिक फटका पाहायला मिळाला आणि अगदी प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करणारी फलकेबाजी पाहतोय. आता मात्र भावसे संघाची एकदी उभारी घेण्याची कामगिरी पाहायला मिळते आहे. कारण प्रथम त्यांनी टॉस का जिंकलं याचं उत्तर मात्र मिळते आहे आणि पुढच्या चेंडूवर कंट्रोलमध्ये अगदी गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू थोडासा थोडा पुढे ठेवा लागला आणि षटक देखील ते संपतंय ते तिसरं. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाची समाप्ती आता धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली स्थिरावली आहे. ते आतापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यात 2 बाद 35 धावा. तर पहिल्या षटकात 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकात आता 12 धावा अशा एकंदरीत 35 धावा लागल्यात धावफलकावर. तर यानंतर आपण पाहतोय की आणखी आपले सन्मानित इथे पाहुणे येत आहेत. गोपाल तुकाराम पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेतून आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागत आहे, वेलकम आणि विनंती की आपण सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. त्यासोबत एकनाथजी जाधव साहेब सुद्धा उपस्थित आहेत कांबरे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण या मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत असेल या भगवा कर्नाटकामध्ये अर्थातच धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत आणि सुस्वागत वेलकम सर. आपण या मंचावर. तर 3 षटकं संपली गेलेत. अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवर अमित यांना आता मात्र त्यांच्या कॅप्टनने नक्कीच निमंत्रित केलं आहे. तर पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करते, कारण इथपर्यंत चांगली गोली झाली आहे विशेषतः आणि आता पुढच्या षटकामध्ये तशी गोलंदाजी करणं गरजेचं असेल. धावसंख्या रोखण्याच्या दृष्टीने मात्र हा विचार असेल. आणि पहिला चेंडू थोडासा कमी गतीचा पाहायला मिळाला. गुडल्यांचा वापर केला गेला. तो गोलंदाजी हाताळताना चेंडूवर नियंत्रित चांगल्यापैकी गोलंदाजी होती आहे ती या चेंडू डॉटने सुरुवात. तर हे डॉट खूप महत्त्वाचे आहेत विशेषतः डिंबे संघासाठी. जर तुम्हाला धावा कमीत कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर अशा प्रकारे चेंडू हाताळावे लागतील गोलंदाजीमध्ये. आणि आतापर्यंत निश्चितच या षटकातून सुरुवात तर नक्कीच चांगली झाली. बघूया पुढच्या अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि साईसारखा फलंदाज अगदी चांगली नजर बसली आहे त्यांची आणि या सामन्यात आता चांगल्यापैकी स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांना फटके मारणं सोपं जाऊ शकतं. पण तो पुढचा चेंडू थोडासा बाहेर पडतोय आणि पंचांनी हेच हेरलं आणि त्यामुळे वाईटची घोषणा केली. त्यामुळे एक अतिरिक्त धावसंख्या 1 जाऊन पोहोचली ती 36 वर 36. 36 चा आकडा आपण बरेच वेळा पाहतो, परंतु अजूनही 2 जर षटकार आले तर धावसंख्या निश्चित पुढे जाऊ शकते, 50च्या आसपास जाऊ शकेल. सध्या बघूया नेमकं काय घडेल. पुढचा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघाला आणि त्यामुळे पंचांना पुन्हा एकदा वारंवार वॉर्मअप करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आणखी एक एक्स्ट्रा चेंडू येतोय. धावसंख्या 37-37. 5 चेंडूचा अजून खेळ बाकी राहिला आहे. त्यामुळे भावसे संघ निश्चितच त्या दृष्टीने विचार करत असेल की आपल्या पुढचे 5 चेंडूवर कशाप्रकारे धावा येऊ शकतात. एक अंदाज ते बांधत असतील मनातून. परंतु दरम्यान बघूया पुढचा गोलंदाज कशाप्रकारे गोली करतोय. या चेंडू चांगला हाताळता तेवढं चांगल्यापैकी चेंडूला खेळला गेला आणि 1 बाउन्स चेंडू आता क्षेत्ररक्षण डोक्यावरून त्यांच्या मस्तकाला दस्तक देत सरळ सीमा पारच्या रेषा ओलांडतो आणि चौकार लॉंगऑफच्या बाजूने चौकार आला आणि धावसंख्या 4 ने वाढताना पोहोचली ते 41 वर 41. खूप सुंदर संगीत आपल्याला ऐकवत आहेत ओम साई डीजे तिळगाव, ज्यांचं देखील मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू की चांगली साथ मिळते या स्पर्धेची. आणि पुढच्या चेंडूला अगदी कलात्मक फटका नक्कीच क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या बाजूला चेंडू मारला आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमा रेषा ओलांडतोय. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आलेत.
यांचा पण पाहता चांगली खेळी आघाडीचा हा फलंदाज आहे, निश्चितच चांगल्यापैकी जंप बसल्यानंतर चांगले स्ट्रोक मारत लागला आहे आणि धावसंख्या 25 वर नेले 45. षटकातील पुढच्या चेंडूला सामोरे जातात. यावेळेस मात्र अगदी चेंडू ऑन साईडला पुल केला गेला, तिकडे क्षेत्ररक्षकांना कुठलीच संधी नसेल. 2 क्षेत्राच्या मधून खूप मोठा गॅप आणि त्या गॅपमधून चेंडूने मात्र सीमा रेषा ओलांडली आणि हा आणखी एक चौकार येतोय. दर्जेदारचा 3रा चौकार आलाय. बॅक ओके 49 तर 4 चौकार आतापर्यंत 4 लगातार सलग चौकार मारले गेलेत आणि पुढचा चेंडू देखील सहजतेने अगदी स्लोवर चेंडू होता, त्यावर चांगल्यापैकी चेंडूला मात्र पुन्हा एकदा सीमा पार केला आणि आणखी एक 5वा चौकार, सलग 5वा चौकार या स्पर्धेतला आज जर रेकॉर्ड म्हणता येईल तो आतापर्यंत झालाय. सलगच्या 5 चेंडूवर 5 चौकार ठोकताना 20 धावा लूट केली गेली आणि सगळ्याची धावसंख्या धावपद फलकावर 53. याच मात्र पुन्हा एकदा बॅक फुटला जाताना चांगला चेंडू अगदी हलकेसा स्टिअर केला गेलाय थर्ड मॅनच्या बाजूने. बहुधा आणखी देखील चेंडू सीमापर होईल असं वाटतं आणि आणखी एक चेंडूवर चौकार लगातार मात्र अगदी सुंदर फटका. नजर पाहायला मिळाला प्रेक्षकांना, कारण साईसारखा आघाडीचा फलंदाज ज्यांनी सुरुवात तर केली होती परंतु शेवट मात्र खूप चांगला गेला आणि चौकारावर चौकार मारत मात्र धावसंख्या नेली संघाची ती 57 धावांवर 57 आणि 58 धावांचं भलं मोठं लक्ष असेल विजयाकरता ते डिंबे संघापुढे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या पुढच्या मात्र 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये या धावा करायच्या आहेत आणि सामना जिंकायचा आहे. तर सूरज तुम्हाला काय वाटतं, अशी ही फलंदाजी झाली आहे, त्या फलंदाजीबाबतीत तुम्हाला काय वाटतं? नक्कीच बघितलं आपण तर 2-2, 3-3 धावा घेताना जी साईनं सुरुवात केली होती, ओपनिंगला आले होते, परंतु आपण धावा करू शकतोय. शेवटच्या ओव्हरला त्या रन रेटनं आपण जाऊ शकतोय. शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा खेचू शकतोय, हा विश्वास त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. परंतु 3-3 धावा धावत घेताना शेवटच्या ओव्हरमध्ये जो कॉन्फिडन्स दाखवला साई यांनी, पहिला बॉल अगदी बघितलं तर हुकले होते, त्यानंतर जी आक्रमकता 5 चौकार जे आले आणि त्या चौकारांनीच खऱ्या अर्थात रन रेट हा बिग टोटल झालेली आहे. 57 धावा केलेल्या आहेत, 58 धावा एक हाय स्कोरिंग मॅचमध्ये म्हणावं लागेल. नक्कीच आपण थोडं थांबूयात आणि यानंतर अक्षय जे पुन्हा एकदा मात्र आपल्या समालोचना ऐकण्यासाठी सज्ज असतील तर पाहूयात. निश्चितच आम्हाला चांगली साथ आज लाभतीये. एका बाजूला पण मात्र सूरज पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय पांडव आहेत आणि नक्कीच हे दिग्गज आमचे समालोचक आहेत सध्या मात्र या स्पर्धेचे. परंतु यांच्यासोबत आज खास मजा येते कॉमेंट्री करायला देखील. परंतु दरम्यान आपण सूरज पाटील यांनी स्वतः सुट्टी टाकली खेळाच्या निमित्ताने, कारण भूपेंद्र भोईर यांचा खूप मोठा आग्रह होता, त्यामुळे त्यांनी आज नाईलाजन सुट्टी टाकून आज या स्पर्धेला उपस्थित राहिले आहेत आणि उद्यापासून मात्र ते नसतील आपल्याला नसतील, पण शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा इथे येणार आहेत त्या स्पर्धेकरता. रविवारी सुद्धा असतील दुपारच्या 17 नंतर शनिवार आणि त्यानंतर आपण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या आणखी ग्रामस्थ गोपालजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेतून भगवा करंडकामध्ये. कारण अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण होते आंबेडकर गावामधले अनेक आमचे जे प्रमुख मान्यवर या स्पर्धेला येत आहेत, सेलिब्रिटी म्हणून आज प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते आणि त्यामध्ये या पाहुण्याची देखील ती भर पडती आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही मनाच्या अंतकरणापासून सुस्वागत करतो, वेलकम. 3 वेळा धर्मवीर आनंदगे साहेब इथे आले. तर सातत्याने आपण पाहिलं असेल ही स्पर्धा ज्या व्यक्तीच्या नावाने ठेवली गेली, अर्थातच स्वर्गीय आनंद दिघे साहेब जे सतत या गावामध्ये 3 ते 4 वेळा इथे येऊन राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावानेच स्पर्धा आपण पाहतोय भगवा करंडक असं आपण जे आयोजन केलं तर. आणि त्यावेळेस मी नक्कीच मला अभिमान आहे, कारण त्यावेळेस पहिल्या वर्षी जेव्हा आनंद दिघे साहेब इथे आले होते त्यावेळेस आम्ही स्वतः कॉमेंटेटर म्हणून इथे काम केलं होतं, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान सुद्धा आहे. कारण आनंद दिघेंना भेट मिळाली त्यांची आणि त्यांच्याकडून आम्हाला बक्षीस सुद्धा मिळालं. तर आनंद दिघे साहेबांनी ते एक शब्द वाकला की तुम्ही सर्वांनी एकत्र राहा आणि मोठे व्हा. ते मात्र निश्चितच मोठं होण्याची ही वेळ आली आहे, कारण आपण पाहतो दिवसेंदिवस ही स्पर्धा देखील मोठी होती आहे. त्यांचे आशीर्वाद नेहमीच असतील आणि त्यांच्या नावाने आपण ही भगवा करंडक स्पर्धा पाहतोय भरवली जाते, ती धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक. तर आपण जाऊयात या गोष्टीचा नक्कीच आठवणीने मात्र उजाळा दिला जातोय किंवा या मात्र अगदी इतिहासाच्या अनेक आठवणी आहेत, अनेक गोष्टी आहेत त्या आपण सातत्याने सांगत राहू. परंतु दरम्यान एखाद्या 58 धावांचा पाठलाग करायचा आहे सामन्यातून विजयासाठी हे लक्ष असेल ते डिंबे संघाला.
तर सुनीलजी चिमडा साहेब देखील इथे उपस्थित आलेत, उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील शब्द फुलाने हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण टॉस इथे मात्र मैदानात यावं, आपण असं अतिथीगृहामध्ये यावं आणि आपलं स्वागत, खूप खूप स्वागत. तर भावी युवा अगदी उद्योजक आपण पाहतोय, जे अर्थातच निमसे गावात आलेले आहेत आमचे प्रमुख मान्यवर, एक लिजंड क्रिकेटर नेवरे गावचे निलेश निमसे साहेब, युवा उद्योजक निलेश निमसे साहेब, आपल्याला हार्दिक विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं देखील या स्पर्धेतून हार्दिक हार्दिक सुस्वागत. आम्हा एक टॅलेंटेड खेळाडू आणि मागच्या वर्षी जी ट्रॉफी जिथे जिंकली होती त्यांच्या संघाने, नेवरे संघाने, ते निलेश निमसे साहेब आपण यायचं आहे. एक उत्तम आयोजक सुद्धा आहेत, एक उत्तम उद्योजक आहेत, एक युवा नेतृत्व आहे निलेशजी निमसे. या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. निलेश निमसे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच अमोल त्यांच्या साथीने इथे उपस्थित आहेत. निलेशजी निमसे एक स्वतः एक उत्तम आयोजक आहेत. बाबा चषक जी नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या वतीनं खेळवली जाते. तसंच मी युवा नेतृत्व याकरता म्हटलं की येणारं जे पर्व आहे ते निश्चित या व्यक्तीचं असू शकतं. ते निलेशजी निमसे इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. तर अगदी कपिल पाटील फाउंडेशनचे धडाचे नेतृत्व, अगदी कपिल पाटील यांच्या अगदी खास विश्वसनीय म्हणता येईल, विश्वस्त असं त्यांचं एक उत्तम असं व्यक्तिमत्व निलेशजी निमसे साहेब. त्यांचा देखील मी नेहमीच अगदी त्यांच्यात सुद्धा 2-3 मॅचेस मी केल्या होत्या, त्यांच्या चांगल्यापैकी मॅचेस आयोजन करताना. अगदी खासदार चषक देखील मला आठवतो, कपिल पाटील साहेब त्यावर्षी नुकतेच खासदार होते. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय गोपालजी पाटील साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि मी सुधीर पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. तर इथे मात्र विकेट जातात लगातार. 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 3 चेंडूच्या समाप्तीमध्ये नंतर 58 धावांचा पडला करताना आतापर्यंत मात्र 2 गडी बाद 1 अशी सुरुवात झाली निंबे संघाची. तरी वातात कुठेतरी नक्कीच या धावा थोड्या रोखायच्या चालल्या गेल्यात, परंतु विकेटमध्ये इथे जात आहेत आणि संघासाठी एक सुरुवात मात्र खराब पाहायला मिळाली. तर इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. मंचावरून आपण होत आहे, अनेक आपले आदरणीय सन्माननीय पाहुणे आलेत, त्यांचं इथे मात्र स्वागत समारंभ कार्यक्रम होतोय. तर तिथे नितीच इथे थांबणं गरजेचं आहे संघासाठी. मात्र अगदी खेळपट्टीवर साधारणतः जी सरासरी त्या सरासरीच्या दृष्टीने मात्र एका खेळाडूला थांबावं लागेल आणि फटकेबाजीच्या नादात आपण की आणखी एक इथे फलंदाज बाद होऊ शकतो आणि हॅट्रिक देखील होऊ शकते. आणि सलग ते मात्र 3 चेंडूवर बट कॅच आणि 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले गेलेत. अतिशय जबरदस्त ही गोलंदाजी. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार सन्माननीय विशालजी म्हस्कर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय, ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. मान्यवर पाहुणे जे आपल्या मुख्य मंचावर आहेत त्यांचा आदर सत्कार करणं, त्यांचा आदरातिथ्य करणं आजच्या पहिल्या दिवशी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरलाय. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे नेवरे इथून उपस्थित राहिलेले युवा नेतृत्व निलेशजी निमसे यांचा सन्मान भूपेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर करावा. निलेशजी निमसे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचे एक निकटवर्तीय आहेत निलेशजी निमसे. अमोल या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान रोहिदास पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश सर. तर नक्कीच इथे पण मात्र लगातार मात्र विकेट जात असताना इथे मात्र एक सागर सारखा फलंदाज अगदी गरजतोय सामन्यावर, कारण लगातच एक चौकार मारला, आता षटकार ठोकलाय. वर लगातार 3 गडी बाजार होते. दिलीपजी चिबडा या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. मी जयदीप पाटील यांना विनंती करतो. सुनीलजी चिमडा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान जयदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. जयदीपजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. पहिला दिवस आहे भगवा करंडक 2024 या स्पर्धेचा. स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे आणि त्या निमित्तानं काही मान्यवर पाहुणे जे आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांचा आदर सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे. सलग 3 षटकार सन्माननीय संतोष दशरथ पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ओव्हर टू दिनेश सर. तर नक्कीच आपण सध्या सामना पाहतोय, बॅलन्सिंग सामना म्हणता येईल, कारण जशी आपण जर सुरुवात पहिल्या असेल 13 धावांनी पहिल्या षटकाला सुरुवात केली होती भावसे संघाने, तशा प्रकारची सुरुवात जरी नसली तरी एखादी 3 गडी बाजल्यानंतर देखील संघाने सुरुवात देखील 11 धावांनी, म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल. थोडीच उत्तर त्यांनी दिलं या पहिल्या षटकामध्ये, परंतु असं सातत्य ठेवावं लागेल, कारण इथून जर पुढे पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहेत, 3 षटकं जी बाकी आहेत, या 3 षटकामध्ये त्यांना आता लक्ष असेल विजय करता. ते बरोबर 47 धावांचं 47 निडेड रन, म्हणजे जवळपास 12च्या गतीने धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामधून असंच म्हणूयात आपण. आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला झेल सोडला गेला आहे, त्यावर मात्र निश्चित जिदानाचा लाभ उठवताना फलंदाज आपल्या क्रीजमध्ये देखील धावा करण्याची संधी होती ती देखील गमावली गेली. अशा प्रकारे एकाच चेंडूवर 2 संधी गेल्या त्या संघाला सामन्यातून विकेट मिळवायच्या, आणि त्याचा फायदा घेताना 2 धावा आल्यात फलकावर. याच 2 धावांनी राकेश यांनी संघाचं धावसंख्या पुढे सरकवली आहे. फलकावरती मात्र 13 धावा. जोपर्यंत राकेश असतील तोपर्यंत संघाला नक्कीच विजयाची खात्री असणार आहे. ती संघाला तोपर्यंत सरासरी कायम राहू शकते किंवा संघ देखील विजय दृष्टीने वाटचाल करू शकतो, हा विश्वास असेल संघाच्या कॅप्टनला. परंतु बघूयात पुढे काय आहे. दरम्यान हा चेंडू थोडासा पॅडवर आदळ होता, हलकेसे पंचाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण तो चांगली चेंडू म्हणता येईल, अतिशय चांगला चेंडू हाताळताना एक डॉट आलाय, आणि डॉट करताना आता पण 2 चेंडू संपले षटकामधून. चांगली ही गोलंदाजी म्हणता येईल. विकेटवर अटॅक करणं, विकेटवर सातत्याने चांगली गोलंदाजी करणं हे देखील एका चांगल्या खेळाडूचं, चांगल्या गोलंदाजीचं लक्षण म्हटलं होतं, आणि ते कामात सचिन चांगल्यापैकी आतापर्यंत त्यांनी निभावलं. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात आणि चांगली गोलंदाजी. परंतु अजूनही पाहिलं तर निश्चितच खूप मोठा प्रवास इथे करायचा आहे संघाला विजयाच्या दृष्टीने, मात्र वाटचाल करण्याच्या दृष्टीने डिंबे संघाला. तर यानंतर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने सचिनजी पाटील सरांचं देखील आगमन झालं, आणि त्यांचं देखील आपण शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरील स्थानापन्न व्हा. तरी आपल्या या धर्मवीर स्पर्धेमध्ये आपण त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. सचिनजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पुढच्या चेंडूवर नक्कीच 2 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती आता 15. 58 धावा करायच्या, म्हणजे अजूनही 43 धावांची गरज संघाला. तर 3 चेंडू संपलेत या षटकातून सचिनचा अतिशय चांगला मार आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची स्वातंत्र्य देत नव्हते इथे, मात्र अगदी 5 चेंडू पडल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा आणि चेंडू अगदी सरळ स्टँडर्ड दिलेला चेंडू सीमे पार केलाय. ते उत्तुंग षटकार करता 6 धावा, A1 दर्जेदार षटकार पाहायला मिळाला, आणि या 6 धावांनी धावसंख्या पाहता पाहता 21. राकेश आहे तोपर्यंत धावांचा हा सिलसिला कायम चालू राहील, कारण अगदी वेगाने धावा करण्यामध्ये अतिशय वाकबगार खेळाडू म्हटला जातो, आणि चांगला स्ट्रोक नुकताच त्यांचा षटकाराला, आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन धडकली ती स्कोर बुकवर. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूमध्येच 10 धावा आल्यात, म्हणजे चांगली सुरुवात या षटकात देखील पाहायला मिळाली. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय, परंतु राकेश जो आघाडीचा फलंदाज एक बाजूने पूर्णपणे मात्र चांगल्यापैकी सांभाळले. संघाची खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना एक चांगली बॅटिंग करतायत. डिंबे संघासाठी त्यांना आशा दाखवतात की आपण हा सामना जिंकू शकतो. जोपर्यंत मी मैदानात नक्कीच संघाला विजयाच्या दृष्टीने मात्र वाटचाल करू देईल याच विश्वासाने ते खेळतायत. पुढचा चेंडू थोडासा मात्र फाईनला खेळण्याचा प्रयत्न चालला होता, चेंडू थोडासा लेग स्टिकवर पडत होता किंवा थोडासा बाहेर पडत होता, आणि त्या दरम्यान पंच आमच्याकडे वळत आहेत, कारण चेंडू बराचसा डाव्याच्या बाहेर पडला आहे, त्यामुळे इट इज अ वाईड. एक एक्स्ट्रा धाव वाढते संघासाठी, एक्स्ट्रा चेंडू देखील वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 22 या अंकावर 22. 3 गडी लगातार बाजल्यानंतर थोडा जो दबाव आला होता तो दबाव थोडासा कमी झाला आहे, कारण दुसऱ्या बाजूने राकेशचा प्रतिकार जारी आहे तो खेळातला, आणि त्यामुळेच हा दबाव थोडासा दूर झाला होता.
कारण हे दोन्ही फलंदाज आता खेळू लागले आहेत. सागर असलेल्यांना साथ देणार ते देखील चांगली खेळी करतात. एक चौकार आणि एक षटकार त्यांनी देखील ठोकला आहे. तो खेळामधून म्हणजे नक्कीच चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी होऊ लागली आहे. आणि हा पुढच्या चेंडूवर देखील चांगल्यापैकी चेंडू हलक्या हाताने खेळताना चतुर्ष चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत सहजतेने ते 2 धावा ज्या देखील मिळवल्या गेल्या आणि त्यामुळे तिथे षटकाचा देखील आपण पाहतो की संघाची धावसंख्या 2 वाढते आहे. ते आत्तापर्यंत 24 वर जाताना 24. आत्तापर्यंत 5 चेंडू संपलेत या दुसऱ्या षटकातून आणि एकंदरीत धावा करायच्या त्या 58 धावा 57 धावा केल्या. त्या 58 धावांचं टार्गेट जे दिलं गेलं आहे ते इथे भावसे संघाने. तर बघूया आता भावसा संघ देखील मी मगाशी उल्लेख केला की या स्पर्धेतला किंवा या परिसरातला एक नावाजलेला संघ गणला तो एक बलाढ्य संघ म्हणून पाहिला जातो संघाकडे. आणि पुढच्या चेंडूवर कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती ती देखील इथे गमावली. नशिबाची साथ इथे मिळते. कर्तृत्व तुमचं आहेच परंतु नशिबाची देखील या खेळामध्ये साथ असणं गरजेचं असतं आणि ती साथ इथे मिळाली कारण झेल सुटला आणि षटक देखील संपले. सचिन यांनी खूप चांगली गोलंदाजी इथे केली होती परंतु त्यांना संधी असताना ती संधी दवडली आणि त्यांचं षटक संपलं गेलं. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 11 धावा या षटकात 12 धावा अशा एकंदरीत 23 धावा ज्या फलकावर लागल्या गेल्या. 13 धावा आमच्या स्कोर असतात की 13 धावा या षटकात आल्या. तर बोलो जय श्रीराम. निश्चितच आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी अयोध्येमध्ये खूप मोठा आपण उत्सव साजरा केला आणि राम मंदिर जे आपण पाहिलं असेल सुंदर राम मंदिर उभारलं गेलं अयोध्येमध्ये. सर्वांचं जे स्वप्न होतं ते मागच्या वर्षी मात्र पूर्ण झालं. त्यांना सर्वांसाठी हे मंदिर खुलं झालं. पण आपण पाहतोय लगेच 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर पुढची 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 17च्या गतीने धावा इथे करायच्या. त्या 34 टू विन रिक्वायर नसतील. 17ची गती तेवढीशी सोपी नाही आहे परंतु बघूया 2 फलंदाज आता चांगल्यापैकी नजर बसून खेळतात आणि त्यामुळे हा धावा होऊ शकतात. 12 चेंडूचा खेळ आणि 34 धावांची गरज. मात्र पहिल्या चेंडूवर अटॅक आणि अटॅक सुरुवात होते. यावेळी स्वरलेख पंचाच्या डोक्यावरून चेंडू अगदी सरळ पाठवले ते सीमेपलीकडे षटकात. 6 धावांनी अतिशय डेंजर खतरनाक फलंदाज म्हटला तो करतात. हे फलंदाज सागर खास त्यांना बॅटिंगसाठी पाठवलं अगदी फटकेबाजी करण्यासाठी पाठवलं आणि आतापर्यंत नक्कीच विश्वास असा अर्थ केला. 3 चेंडूमध्येच धावा केल्या त्या 16 धावा त्यांनी वैयक्तिक खेळातून आणि संघाची धावा सगळ्या पोहोचले फलकावरती. आता बरोबर 30 धावा याचा पुन्हा एकदा स्वरलेख पंचाकडून या विषयावर फटकवला जातो. तिथे शतक जवळ सचिनला आणू शकेल का परंतु नाही तर चेंडू 2 शतकांमधून त्याचा मात्र चेंडू निघून गेला तो सीमा पार आणि चौकार येतोय यावेळी पुढच्या चेंडूवर. आणि चौकाराची नोंद होताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 34 वर 34. 2 चेंडूमध्ये 10 धावा अशा प्रकारे तुम्ही धावा देत राहिलेला सामना जिकडे कठीण होऊन जाईल ते डिंबे संघाला. आणि आतापर्यंत निश्चितच ही थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. बघा जरा पाणी घेऊन जा तिथे आपलं फर्स्ट एड बॉक्स सुद्धा घेऊन जा कारण जर दुखापत जास्त असेल स्वतः आपले व्हॉलेंटियर्स किंवा आयोजक बघा काय नेमकं चाललंय. कारण खेळाडूला जर दुखापत असेल तर आपण थोडंसं त्यांना आराम देऊ शकता. तुम्ही दुसऱ्या खेळाडूला पाठवू शकता. पाणी पाठवून द्या. दुखापतग्रस्त आहेत नक्कीच खेळाडू त्यांना जरा दुसरा 12 खेळाडू पाठवून द्या तिथे मैदानामध्ये त्यांना जरा आराम करू द्यात. चला डिंबे संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. तर एकंदरीत चांगली फलंदाजी आपण पाहतो. अजयची जी सुरुवात झाली ती पहिल्याच 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत सुरुवातीला षटकाराला आणि त्यानंतर आता चौकारात धावसंख्या पोहोचली ती 34 वर 34. अजूनही पाहिलं तर 24 धावांची गरज आहे विजयाकरता आणि येणारे चेंडू असतील ते 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र मग अशी आपण परिस्थिती सांगत होतो की 24 धावा झाल्या 34 करायचे. आता 34 धावा झाल्या 24 धावा करायचे आहेत आणि फास्ट गेम झाले पाहिजे. वारंवार आम्हाला आमचे आयोजक सांगतात की आपण थोडंसं घाई करा कारण आम्ही तर सातत्याने घाई करत असतो पण प्रत्यक्ष मैदानात खेळाडूंनी घाई करणं गरजेचं असतं. तर इंजुअर खेळ आणण्यासाठी मात्र हे बाईक धारक गेलेत
आणि या षटकातील आता तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मात्र खूप सुरेख चेंडू टाकला गेला थोडासा वेगवान मारा टाकला गेला आणि बघा आतापर्यंत चांगली लय सापडली होती बॅट्समनची लय थोडीशी मात्र इथे कुठेतरी कमी झाली असं म्हणावं गेलं कारण जे त्यांचं खेळण्याचं तंत्र होतं त्यात थोडंसं बिघाडायला वेळ झाला गेला तर आणि त्याप्रमाणे मात्र हा चेंडू डॉट झाला आहे कारण त्याची लय बिघडली गेली सातत्याने अगदी चेंडू त्यांची नजर होती ती नजर थोडीशी हटली असं म्हणावं गेल तर षटकातील आता चौथा चेंडू यावेळेस आपली बॅट काढून घेतली जाऊ दिला आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतो वाईट स्वरूपात एक अवांतर चेंडू धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते पलकावरती 35 वर 35 अजूनही आपण पाहतोय 23 धावांची गरज आहे सामन्यामध्ये येणारे 9 चेंडू दाखवे बाकी आहे 9 चेंडू 23 धावा तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज त्यावेळेस आता चिकी सिंगल धाव घेऊन होती अगदी चोरटी धाव घेतली गेली का अशा प्रकारच्या धावा घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं त्याच्या प्रकारची धाव इथे घेतली गेली आणि एक अवांतर जी धाव मिळते मात्र निश्चित म्हणून अवांतर म्हणताना बॅटच्या सहाय्याने चेंडूवर एक धाव घेतली आणि धावसंख्या पोहोचली ती 36 व 36 अजूनही पाहतोय 22 धावांची आता गरज राहते उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी आहे 8 चेंडू 22 धावा पुढच्या 2 चेंडूवर जे काही महत्व आहे त्यावर निश्चितच संघासाठी आव्हान मात्र कमी होऊ शकतं जर 2 मोठे फटके मारले गेले तर जे आव्हान येतं थोडंसं कमी होऊ शकतं मात्र यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका आणि अखेर मात्र षटकार ठोकला लगेचच राकेश का थांबले होते या सामन्यामधून आपल्या संघासाठी ते मात्र ते दाखवून देते या षटकावर अतिशय सुंदर षटकार ठोकला आणि साने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या पोहोचली ती 42-42 तर बघा नक्कीच एक चांगला खेळ आपण पाहतोय तब्बल 16 धावा या बॅलन्स मॅच 17 धावा तब्बल आल्या तर या षटकातून विचार जर केला तर निश्चितच चांगली ही बॅटिंग सध्या होती आहे आणि आता 16 धावांची गरज राहिल्यानंतर पुढच्या चेंडूवर देखील अटॅक करण्याचा प्रयत्न चेंडू थोडं हवेत होता परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर त्यावर चेंडूला स्टॉप केला गेला आहे आणि फलंदाज एक धोकादायक मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतोय अशा तिसऱ्या धावेसाठी विचार होता आणि तिसरी देखील धाव मिळवली गेली जिथे एक धाव तिथे मात्र 3 धावा आल्या आणि 3 धावा करताना मात्र रनिंग द बिटवीन पाहण्याजोगं झालं आहे तालमेल अगदी अतिथीच्या क्षणी मात्र अशा प्रकारच्या धावा घेणं संघासाठी अतिशय रिस्क होती पण रिस्क घेताना संघाला विजय कसा मिळेल याकडे त्यांची वाटचाल होऊ लागली आहे धाव संख्या तब्बल पोहोचले फलकावरती 45-45 आता 13 धावांची गरज आहे तर इथे षटक संपलं आणि त्यानंतर 6 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे 1 षटकाचा खेळ बाकी राहिला आहे 17, 18, 19, 20 तर 21 धावा या षटकात लुटल्या गेल्या थोडंसं महागडं षटक ठरलं आपण बॅलन्स सामना आहे जरा घाई करायची आहे आणि फिल्डिंग जवळ येऊ नका बघा शेवटचं षटक टाकायचं तुम्हाला आता फक्त या शेवटच्या षटकात 13 धावांची गरज आहे कारण मागच्या षटकात तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक थोडंसं डोकं वर काढलंय ते इथे आपण पाहतोय संघाने तर डिंबे संघाची देखील आपण ही कामगिरी पाहतोय खूप चांगला खेळ त्यांचा देखील बाहेरतोय मैदानातला असं वाटत होतं की भावसे संघ या सामन्यावर अगदी कुरघडी करतोय थोडंसं दबाव बनवू पाहतोय परंतु मागच्या षटकात त्यांच्यावर दबाव आला आणि त्यामुळे इथून पाहतो की राकेश जोपर्यंत मैदानात आहेत नक्कीच संघाला विजयाच्या दृष्टीने मात्र 100% खात्री असेल विजयाची कारण आघाडीचा फलंदाज अगदी एका बाजूला चांगल्यापैकी हे मैदान रणसंग्राम गाजवतोय हे संपूर्ण मैदानामध्ये अगदी चारही बाजूला फटके मारतायत चांगला खेळ करताना 2 षटकात तर ठोकले त्यांनी आतापर्यंत आणि आता या अंतिम षटकामध्ये देखील 13 धावांची गरज आहे संघाला तर भावसे वर्सेस डिंब्याची पण ही लढत पाहतोय डिंबे संघाची आता मात्र चेसिंग चाललेलं मैदानातला 58 धावांचा आणि चेसिंग करताना पहिल्या 3 षटकामध्येच धावसंख्या पलकावर लागली ती 45 आता इथे मात्र भावसे संघाला एका विकेटची महत्वाची आहे ती राकेश यांची जर विकेट घेतली तर एक अडथळा जर दूर केला तर संघाला विजयाची खात्री राहू शकते आणि त्यामुळे पाहूयात इथे काय नेमकं होईल कारण अंतिम षटकाला सुरुवात होईल सचिन सारखा गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणि अंतिम षटकात 13 धावा रोखायच्या आहेत जर भावसे संघाला विजय मिळवायचा आहे तर तर संतोष दशरथ पाटील सरांनी इथे बक्षीस लावले लगातार जर 3 षटकार मारले गेले कुठल्याही मॅच मध्ये तर त्यांच्याकडून आणि हा पुढच्या चेंडूवर इथे चांगला फटका पाहायला मिळाला लगेच चेंडू मात्र सीमा रेषा ओलांडतोय आणि त्यामुळे वाईड+4
चेंडू डॉट टाकावे लागतील कारण आतापर्यंत पहिला चेंडू वाईट ठरला आणि त्यामुळे 4 धावा आल्या. त्यामध्ये 5 धावांनी संघाची धावसंख्या देखील फलकाला लागली गेली. आतापर्यंत 50 धावा. इथून आता लक्ष अगदी सोपं म्हणावं लागेल झालंय. 8 धावांची आता गरज आहे आणि मात्र इथे पहिला चेंडू डॉट झाला. नुकताच सुरुवात झाली पहिला चेंडू टाकताना सचिनची. अजूनही सामन्यात रंगत जर कायम असेल कारण 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूत अजूनही 8 धावांची गरज आहे. म्हणजे सामना अगदी समतोल अवस्थेत आपण पाहूयात. राकेश सारख्या तगड्या फलकाला अगदी इथे जागेवर थांबवलंय, रोखलं गेलं किंवा उभं केलंय आणि त्यामुळेच ही ताकद मिळावी गेली गोलंदाजीची. कारण सचिनने भलेच पहिला चेंडू वाईट टाकला पण मात्र यावेळेस चांगला चेंडू टाकताना पुढचा चेंडू केलं फलंदाज फक्त एकच धाव मिळेल का बघूयात. दुसरी धाव मिळते का. चेंडू फेक होतीये आणि त्यावर 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. चेंडूची फेक झाली आणि तिसरी देखील बघा इथे थोड्याशा ऐन मोमेंटला मात्र इथे खराब कामगिरी होते ती भावसे संघाची आणि जिथे 1 धाव तिथे मात्र 3 धावा आल्या. 3 धावांनीच संघाची सरशी होती. धावसंख्या 3 ने वाढताना पोहोचले ती 53. आता 5 धावांची गरज. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूत 5 धावा. बघा सामना आधी सुरुवातीला कठीण वाटत होता. असं वाटत होतं की भावसा संघ या सामन्यावर खूप घोडी करेल, अगदी पहिल्यापासून मोठा शिकंजा मजबूत करेल. परंतु चित्र मात्र आता वेगळं पाहायला मिळालं. मागच्या षटकापासून सामना पूर्णपणे टर्न झाला आणि तो चिंबे संघाच्या बाजूने आपण पाहतो थोडासा झुकला गेलाय. तर आता इथून जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक जर चेंडू असला तर पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढू शकते. एखादा चेंडू डॉट करणं गरजेचं आहे. तर निश्चितच पुढच्या चेंडूवर 1 धाव आली आणि एका चेंडूने निश्चितच थोडंसं समीकरण बदलल्यात कारण आता पाहतो धावसंख्या पोहोचली ती 54 धावा आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. चेंडू राहिले ते 3 चेंडू आणि 4 धावा. डॉट की शॉट असं आपण पाहतो या मैदानातला. एकतर चेंडू डॉट होईल किंवा एकतर मोठा शॉट स्ट्रोक मारला जाईल असं कधी नक्कीच होईल. डॉट केला तर नक्कीच भावसे संघाला फायदा जास्त होईल आणि त्यामुळेच हे क्रिकेटमधलं आपण आता प्रत्येक परिस्थिती वेगवेगळी होत असते. प्रत्येक चेंडू मागे गणित बदलत असतात. ते गणित बघूयात आता बदलला जाईल का. आणि पुढचा चेंडू खूप सुरेख टाकला लगेच चेंडू डॉट पडला आणि अतिशय सुंदर चेंडू अगदी असतो वापरला गेला. क्रिकेटमधला सर्वात एक चांगला खेळ म्हणतो एक डॉट आला आणि त्यामुळे सामना मात्र हॉट होते कारण आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. सामन्यात प्रत्येक चेंडूवर चित्र बदलत राहिले आपण पाहतोय आणि अनिश्चित खेळ म्हणूनच क्रिकेटला म्हटलं तर त्यासाठीच कारण वेगवेगळ्या रंगाने भरलेला हा खेळ म्हटला तो. तर 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण एक कंपल्सरी चेस करायच्या विजय करता धावा. 2 बॉल तर नुकताच 1 बॉल संपल्यानंतर आता 2 चेंडू राहिलेत आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा. 4 ओके 2 चेंडू 4 धावा. बघा आमचे स्कोर जर थोडेसे मला डिस्टर्ब करतायत आणि या दरम्यान 2 चेंडू आणि 4 धावा असं हे समीकरण आपण पाहतो. निश्चित दबाव बनवलाय तो गोलंदाजाने आतापर्यंत आणि अजून 1 चेंडू जर इथे निश्चित चांगला टाकला तर थोडंसं दबाव अजून वाढेल. तर आमचे स्कोरर स्वतः मात्र कॉमेंट्री सुद्धा करतात आणि त्यामुळे आज गुणलेखक म्हणून त्यांनी काम केलं इथं सूरज पाटील. तर त्यांचं पुन्हा एकदा कौतुक मी करतोय. षटकातून महत्त्वाचा हा चेंडू हाताळता एक चांगला रोल इथे निभावतात गोलंदाज आणि पुढच्या चेंडूवर देखील एक चांगला चेंडू अडवताना एकच सिंगल धाव मिळू दिली आणि त्यामुळे आता शेवटच्या चेंडूवर मोठा दबाव असेल कारण आता लक्ष असेल ते 3 धावा करण्याचं. तर डॉट चेंडूवर सगळं समीकरण घडवते आणि खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. भावसे संघासाठी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. जिथे सामना अगदी सोपा वाटत होता तिथे मात्र थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली. आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 55 धावा फलकाला लागल्यानंतर आता 3 धावांची गरज आहे. त्या अंतिम चेंडूवर शेवटचा चेंडू सामन्यातून इनिंग मधला आणि 3 धावा कंपल्सरी आवश्यक असतील. बघूया आता खऱ्या अर्थाने परीक्षा असेल ती फलंदाजीची कारण जे आतापर्यंत त्यांनी काम केलं होतं मात्र सागर जे देखील चांगली खेळी करण्यात फलंदाज आहेत. एक तर चौकार मारावा लागेल तरच पर्याय राहतो. षटकार जर प्रयत्न केला मारण्याचा तर चौकार जाऊ शकतो आणि त्यामुळे आता गरज आहे सगळ्याला मोठ्या पटक्याची गरज आहे कारण 3 धावा करणे पळून काढण्यापेक्षा आपण मोठा पटका मारून सामना जिंकणं हाच पर्याय आता म्हणजे म्हणेन की राहिला शिल्लक तो बॅटिंग करण्यास सांगायला. कारण आतापर्यंत गोलंदाजांनी आपली चांगल्यापैकी ते कामगिरी केली. हा सामना त्यांनी जमा म्हणजे एका आपल्या बाजूने चांगल्यापैकी केलाय आणि आता मात्र फुलटॉस देऊन बसलेत आणि हा मात्र चेंडूवर मोठा षटकार आणि सामना जिंकला गेला. तर डिंबे संघाने अतिशय अंतिम चेंडूवर हा षटकार टोकून आपला शारजाची आठवण करून दिली. 8 चेंडूत 28 धावा ठोकल्या.